एकदाच झालंय. हाय. कोण आधी करणार आहे? दोघी एकत्र युट्यूब ब्लॉग मध्ये या स्वागत आहे. कोणाचा युट्यूब ब्लॉग आहे ते तुम्ही ठरवा. तुम्ही कोणत्या चॅनलवर बघताय त्याप्रमाणे तुम्ही तुमचा अँगल डिसाईड करू शकता. आज मेकअपचा ब्लॉग करणार आहे मी. मला जे येतं त्याप्रमाणे ट्रेडिशनल मेकअप करणार आहे, म्हणजे नॉर्मल मला साधा. आणि तुम्ही काय करणार आहात? मी थोडासा मॉडर्न असा एक पार्टी लुक असं करायचा प्रयत्न तरी आहे. त्यामुळे तिचा लुक पूर्ण कसा आहे तो तिच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे आणि माझा लुक कसा आहे तो माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही इथेही बघा. आता आधी साहित्य मी सांगते. माझ्या ह्याचं. एवढं आहे का? हो, साहित्याचा मी तुम्हाला इकडनं एक शॉर्ट जर का दाखवला तर तिला साहित्य का म्हणावा हा प्रश्न आहे. हे बघा, साहित्यात एक टिकली सुद्धा येते. आणि गरिबी बघा. काय करायचं? पण ह्या डब्या तुटतातच, त्याचं माझं काही नाही. पण त्या हो, मी सुंदर वापरणं आहेत. बंद केलंय त्या आता. पण ते त्याच्यामुळे. सुंदर आहेत. त्या तुटतात, याला- त्याची आतली पावडर होते. तो एक प्रॉब्लेम आहे. मिस क्लेअरचं हे आयब्रो फिलर आहे. पण मिस याला आपल्याकडे हा. मसाबाचं ऑप्शन नाही. तुमच्याकडे हे नाही. मला दाखव ना. मसाबाचं ऑप्शन आहे. हे दाखवेन मी करताना. तू वापरू माझ्याकडे खूप शकतेस. काय काय आहे. हा बघा बघा, हे बघा भरपूर साऱ्या लिपस्टिक्स आहेत माझ्याकडे. हा माझा मेकअपचा पाऊच आहे. खूप छान आहे सगळं. माझ्याकडे सगळं भारी आहे. कारण पार्टी लुक आहे ना आपला, ट्रेडिशनल घरचा असा साधा वाला. एस्टी लॉडरचं हे आहे लिक्विड फाउंडेशन, जे मी खरं तर वापरत नाही. मी सिरियललाच फक्त फाउंडेशन वापरते. पण आज आता मेकअपचा ब्लॉग असल्यामुळे मी वापरणार आहे. मी पण एस्टी लॉडर वालीच आहे. हो. हो हो, प्रश्नच नाही. वन ऑफ द बेस्ट फाउंडेशन्स. पण मग ती आता ते वापरते तर मग मी रेअर ब्युटीने मेकअप करून हा, दाखवते. हा. माझ्याकडे रेअर ब्युटी आहे. खूप महाग प्रॉडक्ट. आपला हा साधासा स्पंज. हे आमचं महागडं नाही आहे ऍक्च्युली. के नाही, ब्युटीचं माझा प्रायमर संपलाय. मी तुला देते. पण हा के ब्युटीचा प्रायमर खूप सुंदर खूप आहे. चांगला आहे, खूप चांगला तुम्ही आहे. अगदी त्याने एक सही. शाईन पण येते. आता मी दाखवणार आहे. आणि ट्रान्सल्युसेंट पावडर पण आहे, के ब्युटीचीच आहे. हे सगळं आम्ही 7व्या मुलीच्या वेळेला एकत्र घेतलेलं शॉपिंग आहे. मॉइश्चरायझर नंतर Sunscreen. सनस्क्रीन वगैरे सगळं लावून झालंय, कारण मी घरून लावून मी इथपर्यंत आले. रिक्षात तोंड झाकून वगैरे. आता प्रायमर लावूया आपण. हा सुंदर आहे प्रायमर, पण खरंच तुम्ही हो. घेऊ शकता. थँक्यू. आता गंमत अशी आहे की माझा मेकअप कसा होतोय मला काही कळणार नाही. कारण मी सांगणार आहे ते कारण मध्ये. चष्मा नाही आणि मी लेन्सेस पण लावलेले नाही. तुझ्याच्यात किती छान दिसतंय. आय नीड अ न्यू फोन. आपण गिफ्ट करूया. प्लीज तुम्ही इग्नोर करा. कदाचित हे वाक्य राहणार नाही. प्रूफ म्हणून माझ्यावर येऊ शकतो ते वाक्य. असं कन्सिलर छान- वगैरेच्या झंझटमध्ये आम्ही पडणार नाहीये. नाही, मी कधी वापरतच नाही पण कन्सिलर. त्यापेक्षा मुळात खरं मला असं वाटतं म्हणजे कन्सिलरची गरज नसते. आपण जर फाउंडेशन लावले तर तेवढे कव्हर होतात. पण तुमचे डार्क सर्कल जर जास्त असतील तर खाण्यात चेंज करा, छान झोप घ्या, स्ट्रेस कमी करा आणि मग तुम्ही फ्रेश दिसाल. आणि मग फ्रेश दिसल्यानंतर डार्क सर्कल्स हळूहळू कमी होतात. त्यामुळे कन्सिलर लावायला लागणार नाही इथपर्यंत आपण आपलं फेस छान ठेवण्याची गरज आहे. आणि तरीही काही झालं नाही तर मात्र एक कन्सिलर जवळ ठेवायला काहीच हरकत नाही. पण माझ्याकडे नाही, मी वापरत नाही. मला असं वाटतं की खूप होतं आणि हो हो हो, absolutely. काय काय वेळेला तो जास्त झाला की नंतर मग असे लाईन्स दिसतात कदाचित. क्रॅक होत होतोय. आणि प्रोफेशनल अगदीच तू फोटोशूट वगैरे करत असशील आणि त्यांनी समोरनं लावला तरच. हा, म्हणजे ते टचअप करायला 17 वेळा कोणतरी असतं, असिस्टंट्स असतात. पण आपला आपण मेकअप करताना असं होतं की नको, एवढं दिसतं ते ठीक आहे. आणि तसंही आता मला ब्लर दिसतं, त्यामुळे मला वाटते सगळं छान आहे. मी तुला सांगणार मस्त अगं लाव, अजून थोडं लाव, अजून थोडं लाव. ओके, सो मी पण फाउंडेशनने सुरुवात करते. मी पण कन्सिलर लावत नाहीये. मी पण नाही, मी आयब्रोनी सुरुवात करते आज. ओ, मला वाटलं तू सुरू केलंय. नाही नाही, मी आपलं हेच केलं. ओके, मी गोव्याला जाऊन आल्यानंतर थोडीशी टॅन झाली आहे, त्याच्यामुळे थोडी मी तुम्हाला अशी एक Shade dark. करायच्या म्हणजे जरा डेंजर झोन आहे. मी अजून एक मेकअपचा व्हिडिओ केला आहे, तो अजूनही माझ्या ड्राफ्ट्समध्ये आहे, तो मी लवकर टाकेन. बट त्याच्यातसुद्धा मी हेच सांगितलं आहे की कधीही फाउंडेशन तुमच्या शेडचं च असलं पाहिजे. त्या बाबतीत कधीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही की राहू द्या त्यांच्याकडे नाही तर मग मी घेते. नो नो नो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हो, असतं नाही, फाउंडेशन. फाउंडेशन असं कसं आत नाहीये तर घेते असं नाहीच हो करून हो. चालणार. नो, नाही, नेव्हर. हल्ली तर फाउंडेशन आणि मी खरं सांगते- कस्टमाइज करून मिळतात माहिती आहे हो ना. का?
ओ वा. तुमच्या स्किन टोनप्रमाणे 3-4 कलर मिक्स करतात आणि तुमच्या कलरचं फाउंडेशन तुम्हाला बनवून देतात. पण नसेल तरी चालू शकतो, खरंच चालू शकतो. फाउंडेशन नसेल तरी डोळे छान दिसणं, लिपस्टिक, आयब्रो आता माझे कमी झालेत म्हणून. अदरवाईज तुमच्यात थिक आयब्रोज असतील तर खरं तर आयब्रोज पण काही करायची गरज नाही. छान. आयब्रोज ॲक्च्युली करण्यापेक्षा एक थोडंसं शेप आपण जो देतो ना तेवढा, तर मला किंवा त्या विरळ shape, असतात. माझ्या जवळून गेल्याच आहेत आता, असं झालं. पण टॅटूइंगच्या थोडं मी नाही फेवरमध्ये, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त शार्प होतात आयब्रोज, तर तो माझा झोन नाही आहे. मला इनफॅक्ट असे बारीक कोणाचे सांगू, त्या रश्मिकाचे वगैरे कसे दिसतात, मला फार आवडतात तिचे आयब्रोज. तर असा हा मसावाचा एक मस्कारा टाईप आहे तो आयब्रो. हो, मी आज ट्राय करणार आहे. त्याने त्या छान राहतात. तर मी सगळंच अंदाज पंच दाहोदरचे करते. नेक्स्ट मी करते आहे माझं फाउंडेशन झालं आहे, एवढंच लावणार आहे, यापेक्षा जास्त नाही करणार आहोत आपण. नेहमी तुम्ही एकच पॅलेट बघता माझी आय शॅडोची, बघा जरा काहीतरी ती जरा बनारस दुसरी. झालंय का? हो, एकच इकडे बघा. काही नाही, थोडंसं एक ठीक आहे. लंप Manageable होतं. आहे. मला असं वाटतंय माझं आय मेकअप वगैरे सुरू असताना हिचं झालेलं असणार आहे. हो, कारण आता काय काही याच्यात काही गरजच मला नाही. फार करायचंच नाहीये. खरं तर आज पार्टीला मी जाणार आहे आणि मेकअप ही करणार आहे पार्टीला. येस, आणि मी आहे घरात. रेड टुंकाचं शूटिंग करावं आहे. हां, ठीक आहे. छान यानिमित्ताने- महेश्वरी साड्या आल्या आहेत बाय द वे, चेक्सवाल्या, आणि ज्याची स्टोरी पण टाकली आहे. त्या दिसायला कळत नाहीये काही काही जणांना की किती छान दिसू शकतात, त्यामुळे त्या आम्ही नेसणार आहोत आज, कारण त्या बघूनच इतक्या कमाल आणि इतक्या सुंदर आहेत. सांगा काय सांगत होतो? नाही मी तुला मला disturb पण करते. आयशॅडो हवीच आहे. घे मग तू यातली यूज कर. हो बाई, त्याच्यात ब्राऊन आहे छान. ब्राऊन. आपण जरा कसं मॉडर्न लुक करतोय ना, तर त्याच्यामुळे ब्राऊन म्हणजे काय मॉडर्न म्हणजे काय हुडा असतं? ब्युटी आहे. माय गॉड, हे ह्याच्यात जरा मला दिसते ना कॅमेरा. हां, मग तू त्याच्यात बघून कर. हा आरसा ठेवते. जरा आयब्रोज नीट कर. खरं तर ब्रशेस वगैरे वापरू शकता, पण पाहिजेच का, त्याच्याशिवाय काही अडलं आहे का, तर असं मुळीच नाही आहे. थोडंसं मी हे गोल्डन घेणार आहे कलर आणि असा लावणार आहे सेंटरला. त्यानंतर इथे पण घेणार. आम्हाला हवी ती पिचिश पिंक नाही आहे होण्याच्यात. ह्यात आहे मग या. ओके. सी, अतिशय सुंदर राहील. आरसा हा. आता ताईचं हे काय म्हणणं आहे ते बघूयात. मसाबाचं कधी घेतलंय काय माहिती न सांगता. ओके ओके. माझे जे हा पोर्शन आहे हा थोडासा असा काय झालं, काय अंदाज यायला वेळ लागतो ह्याचा जरा. असा पफी वाटतो मला, त्यामुळे मी आयशॅडोचा एक स्ट्रोक असा वरपर्यंत घेते, म्हणजे तो डीप. हे सिरम आहे का वॅक्स आहे? नाही, ते मस्कारा टाईपच आहे ते. पण मग हे आधी लावणं एक्सपेक्टेड आहे का नंतर? नंतर. पण तेवढंच लावणंही पुरेसं पण असतं. माझ्या आयब्रोज एवढं चांगलं नाही नाही, कर. थोडंसं मला फील करायला लागणार आहे. तर मी सांगत होते की एक असा स्ट्रोक मी वरपर्यंत घेते, म्हणजे ते कट होतं आणि छान दिसतं डोळे. ओके. त्याच्यात मध्ये असा छोटूसा शिंग. काहीतरी भलतंच दिलं बरं पाहिजे मला. का नाही? प्रयत्न चालू आहे ते, बघू. याच्यामध्ये येत आहे. नाही, छान दिसतंय. हो, नाही सवय नाही आहे त्याच्यामुळे होते. ते कडक होतं वाटतं इव्हेंच्युअली, है ना? हो, हे मस्कारा टाईप आहे, म्हटलं. हां. ओके. हे असं झाल्यानंतर कॉर्नर्स जे असतात त्याला काय म्हणतात, हे इकडचे कॉर्नर्स, सॉकेट्स, ते मी डार्क शेडनी करते. हा डार्क ब्राऊन आहे, त्याने डोळे सुंदर दिसतात, म्हणजे असे मोठे वाटतात. माझे डोळे असे लहान आहेत, त्यामुळे ते केलं की छान वाटतं. मी पण करणार. कर. माझ्याकडे अजून एक तुम्हाला आहे. पार्टीला जाणार आहे का?
ही स्विस ब्युटीची आहे आणि ही पण मला एका मेकअप दादांनी गिफ्ट दिली आहे. पार्टीला चालणारच आहे की, माझी पार्टी होम पार्टी आहे. कशा दोघी पण बोटांनी दाखवतोय, कसं काय एज्युकेशन आहे हे काय घरातल्या घरात आपण असं पटकन करू शकतो, वेळ पण झटपट. नाही. हो खरं आहे हां. ॲक्च्युली जर तुम्हाला कमीत कमी खर्च करायचा असेल तर प्लीज आमचं मेकअप रुटीन फॉलो करा. आम्ही जे फाउंडेशन्स फक्त आम्ही थोडे महागडे यूज करतो, अदरवाईज फार काही महागडे यूज नाही करत. हां, पण आयब्रो ते फिलर, तुम्ही- फाउंडेशन तुम्हाला साधंवाला पण फाउंडेशन चालू शकतो. फक्त तुमच्या स्किनला सूट झालं पाहिजे. ते तुमची स्किन हां. ऑइली आहे कशी आहे ते तुम्हाला म्हणजे ते माहिती पाहिजे. टेलिव्हिजन करताना त्या हम्म. शूटिंगला दिवस रात्र किंवा डे जवळपास 14 तास मेकअप खाली असतो आणि चेहरा. लाईट्स असतात, खूप नाहीत हल्ली, कमीच असतात, पण बाहेर डे लाईटला शूट असतं, त्याच्यासाठी फाउंडेशन लागतं. ऑरल्स आपण फाउंडेशन नाही लावलं तरी चालू शकतं. आणि नाही म्हणून चांगलं फाउंडेशन सुद्धा लागतं. कारण जर का 14 तास आणि 15 तास मेकअपमध्ये असणार असतो तर आपल्याला बेस्ट क्वालिटीज यूज करणार. 2 तास फक्त बाहेर तर जायला आता- तुम्ही फार महागडं घ्यायची गरज नाही. आता इथेही आपण जरा हायलाईट करणार नॉर्मल घालत होतो. बघू केवढा वेळ आहे मेकअपच हो, चालू तेवढंच करायचंय, बाकी काहीच नाहीये आमचं. राहू दे आपण करूया. डोळे झाले की हे मॅक्सचं आहे. बापरे काय, लशान. आमच्याकडे पिक्सी ब्युटी आहे. माहिती मी माझं सतत कन्फ्युजन आहे. मला हे फ्रंट कॅमेराचं इथे लुक त्यामुळे मी वाटेन अशी चकणी स्वतःलाच बघतो आपण मोस्टली. पण समजून घ्या. ओके ओके, लायनरही लावू शकतो आपण, पण मी नाही लावत लायनर, म्हणजे वरती. पूर्वी मी खूप लावायचे. पूर्वी माझा लुक असायचा, ते वरनं लॅक्मेचं लिक्विड लायनर असं डार्क म्हणजे त्या ब्रशनी लावलेलं असं आणि बस. आणि आयब्रो तर म्हणजे खूप होत्या जाड आणि लिपस्टिक तुझे आयब्रोज जाड होत्या खूप. म्हणजे जाड आणि अशा जॉईंट होत्या आयब्रोज. पण मग गेल्या कशा काय? वय काही काय हो, वयाने वयात आयब्रोज जातात काही. गेले आता. मी तर करतच नाही हल्ली. मी पण नाही करत. एवढंच घेतलंय फाउंडेशन. आता हे पण खूप आहे खरं तर. कसं उद्याचं मला आरसा जास्त लागणारच आहे. आहे. माझं आता इथपर्यंत झालंय, तोपर्यंत मी मस्कारा घेते. मस्कारा ताई तुझ्याकडे कुठला आहे गं? मला तो गेलाय कुठे संपलाय. नाही, मस्कारा आहे त्याचा वर. हा, त्या दिवशी आपण हे शोधत होतो. लॉरियल आहे, हम्म. पॅरिस. लॉरियल पॅरिसचा हा मस्कारा सुद्धा गेम चेंजर आहे माझ्या मते. आयब्रोज हो, आणि डोळे मस्कारा आहा हा गेम चेंजर. आता हा माझा बर्थमार्क आहे. आम्ही अनेक ब्लॉग्समध्ये बोललेली आहे, पण तरीसुद्धा जे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना कळत नाही. तर हा बर्थमार्क आहे आणि तो सर्जरीने काढू शकते मी. पण माझं असं होतं की मला नाही काढायचं आहे, कारण तो माझ्या जन्मापासून माझ्याबरोबर आहे. सो शेवटापर्यंत असायला आवडतं. तर असं आहे. डन. आता हाच स्पंज असं खाली फिरवते मी, कारण स्किन टोन करेक्ट असल्यामुळे नेक मॅच करण्याची गरज नाही. आता ही ट्रान्सल्युसंट पावडर आहे. ज्या वेळेला तुम्हाला जास्त तासांसाठी मेकअप ठेवायचा असेल किंवा खूप गरम होत असेल आणि उन्हात बाहेर पडायचं असेल तेव्हा ही लावू शकता. पण ऑरेल्स लावायची गरज नाही. मी घेतली म्हणून थोडीशी दाखवते आणि ती मानेला लावणार आणि ती थोडंसं हायलाईट करणार आहे याने आणि इथे मी ब्राऊन केलं, ह्याची कॉपी करत. बाकी काय आहे तसं आहे. आता ऑलरेडी अगदीच असा ब्राऊन कलर मेकअप झाला माझा. वाव. आता मस्कारा. थोडंसं मस्काऱ्यासाठी आपल्याला आरसा लागेलच. नाही तर डोळ्यात नाही. राईट, बॅड. सो फार सो गुड. आता मी एक गंमत अशी करणार आहे. मी हे ब्रश घेणार आहे आणि मी कुठे गेलं गं माझं? काय ब्राऊन घे बघ इकडे. अच्छा तुझ्याकडे राहतो. घे त्यातलं घे. त्यातलं मी बापरे. दाखव जरा त्यांना काय आहे. अच्छा, तुम्हाला दाखवायचं ना. हे बघा, हे घेतलंय मी. ओके, हे आणि आता हे ना असं कॉर्नर्सला
लावणार आहे. हल्ली ना मिनिसोमध्ये किंवा अशा कुठल्या तरी छोट्या दिसत आउटलेट्समध्ये नाही. हाफ लॅशेस पण मिळतात हां, ज्या स्टिक करायच्या असतात. म्हणजे फक्त एवढ्याच अशा लास्ट पोर्शन असतो त्यांचं, त्यांनी अशा फुल लॅशेस वाटतात. त्याही तुम्ही ट्राय करू शकता. पण त्या पडू शकतात कारण त्याला ग्लू नसतो. म्हणजे जो आपण लॅश ग्लू लावतो तो नसतो, त्याला स्टिकीनेस असतो. ओके. आणि बघा डोळे किती मस्त असे हायलाईट होतात जर तुम्ही कुठेही अशा एखाद्या ओकेजनला जाताय जिथे तुम्हाला थोडासा असा पॉपअप व्हायला हवा आहे मेकअप, तर थोडासा ग्लिटर जास्त यूज करू शकतो आपण. डिस्क्लेमर, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही. मी स्वतःवरती एक्सपेरिमेंट करून लोकांचे एक्सप्रेशन्स रीड करून मेकअप कसं झालं आहे मी माझा मेकअप शिकले. खरंच मी तर थोडंसं बेटियाच्या वेळेला शिकले. मी बेटिया करत होते 2000 साली, पहिली माझी हिंदी सिरियल. तेव्हा मला डो येत नव्हता मेकअपचा. पण तिथे कास्ट एवढी होती की जवळपास आम्ही 8 ते 10 बायका होतो. त्यामुळे चांगल्या मेकअप आर्टिस्टचा नंबर, त्याच्याकडे आपला नंबर लागायला खूप वेळ जायचा. मग कधी कधी भीषण मेकअप व्हायचे, कारण नवीन आलेले असिस्टंट्स पण ट्राय करायचे आपल्या चेहऱ्यावर. मग मी ठरवलं की घाण होतं ना, मग आपलं आपणच करत एकदा शिकत जाऊ, म्हणून मी सुरुवात केली. आणि मग आता ॲटलिस्ट आपल्या चेहऱ्याला काय बरं दिसू शकतं तेवढं जमतं. मला दुसऱ्यांचा मेकअप ॲक्च्युली नाही जमत. तेवढंच. मला आणि दुसऱ्यांना ते खूप करताच येत वेळ, नाही. मला दुसऱ्यांना नाहीच करता. मी अवीला करते पण, कारण त्याला त्यांना काय करणार का चिकचिक नसतं. लावायची असते, पावडर किंवा बेसिक. पण असं कोणाला फाउंडेशन वगैरे म्हणजे ते खूप अवघड काम आहे. स्वतः कसा अंदाज असतो चेहऱ्याला. बट अदरवाईज नाही. मला आठवतं जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा नवीन होते, तर मी अशी वासून बघत बसायचे दुसऱ्याचा मेकअप चालू असताना की काय करतायत कसं. आणि मला नजरच हटवता यायची नाही. मला ऑकवर्ड व्हायचं कधी कधी की मी खूप जास्त स्टाईल करते कसा मेकअप. पण मला वाटतं त्याच्यामुळेच मी शिकले आणि अगदी पहिल्या शोपासूनच मी माझा मेकअप करायला लागले. आता मी हे लावते ब्राऊन कलर मी डोळ्याच्या खाली लावणार आहे. विंग लायनर. ॲक्च्युली मी काजळ लावून आले होते, त्याच्यामुळे ते झालंय छान, पण थोडंसं नॉट बॅड. इव्हन तुझं डन आहे मेकअप. मला आता पिक्सी ब्युटी लावायची आहे. कुठे गेली माझी पिक्सी ब्युटी? हे खरं तर ब्लश ऑन बिशॉन मी हिच्याकडून शिकले. म्हणजे मला असं ते पहिले ती माझ्यासाठी खूप हसली आहे या गोष्टींसाठी. कोट कुठे आहे तो, कोणी मारलं तुला, म्हणजे काय एवढं पूर्ण तर लाल नाहीच मला करून लावता आली आहे. येत. कॅरी पण नाही करता येत ते, पण आता मी थोडंसं इकडे तुझ्या त्या रीलचा एक शॉट जायला पाहिजे. आता परवा टाकली एवढं तोंड लाल केलं तिने. खूप काय लावलं होतं मी तेवढं मला काही कळेल ना. काय केलं म्हटलं तुला मी? बापरे, तुम्ही रील बघा प्लीज. ते ब्लॅक साडीतलं केलं मी ट्रान्झिशन, झुम आलं आणि त्याच्यात डायरेक्ट कट्टू, डायरेक्ट लाल चेहरा. भीषण दिसते. आता बघा मी थोडं खाली लायनरची एक लाईन लावली आहे. आता एक गंमत अजूनही करू शकता तुम्ही. हेच सेम शिमर घ्यायचं आणि डोळ्याच्या आत लावायचं. काय म्हणाली? मी त्यांना ते मर्ज करा. ओके राईट. आता हे लिपस्टिक 1760 आहेत आपल्याकडे बरं का. कुठली लावूया? तर आता हे मॅकचं माझ्याकडे लायनर आहे. तर आपण काजळ लावूया. काजळ लोअर आयलिड नाही, काय म्हणतात ती, वॉटर लाईन, लोअर वॉटर लाईनला आणि वरती पण लावायचं, म्हणजे असे आईज छान दिसतात. त्या म्हणजे डोळे मिटायचे आणि वरती पण थोडं लिपस्टिकच्या आधी खरं लिप बाम लावावा, कारण लिक्विड लिपस्टिक आहे. ही कायलीची लिपस्टिक आहे जी मी पण लावणार आहे आज. पण मी 2 मिक्स करणार आहे. तर आता मी ऑलरेडी लावलेली आहे लिपस्टिक. बरं काय. ओ नाईस. व्हेरी नाईस शेड. छान आहे. आता कसं दिसणार? धरू का? बेकार, हे वयच बेकार असतं. काय का
पण ही डार्क दिसते खूप. अहो आम्ही मिक्स करणार आहोत 2 लिपस्टिक. राहू दे, काय बोलायचं. मी एक अजून एक गोष्ट ॲड करणार आहे जी ही अजिबात आवडत नाही आणि ते आहे ग्लॉस. मला छान तुला नाही gloss दिसत. नाही मला आवडत. आवडण्यापेक्षा मला ते छान नाही हे दिसत. हिनेच मला हे दिलं घ्या. होतं. लिपस्टिक. चला कायलीची लिपस्टिक आपण पण लावूया बाबा. आणि हुडा ब्युटीची एक मी न्यूड लिपस्टिक घेतली ती छोटी मिनी. हे मी हिच्याकडनं शिकले होते. जर का कुठली लिपस्टिक खूप डार्क वाटली की त्याच्यावरती बेस म्हणजे फाउंडेशन लावायचा किंवा एखादी न्यूड लिपस्टिक लावायची आणि मग त्याचा कलर अमेझिंग होतो. ही पण करेन, मी पण करेन. थांबा. आता बघून घ्या कशी लिपस्टिक. ओके. लिप लायनर लावल्यामुळे ओठांचा शेप जास्त हे होतं, स्टँड आउट होतो, खूप छान वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी आधी का नाही केलं. मी ॲक्च्युली मेकअपला फार सिरियसली घेतलं नाही आहे असं मला एकंदर लक्षात येतं. अशी झाली शेड आमची. ओ ब्युटिफुल यार. पुढे शेड बघा अशी होती, अशी झाली. झालाय आणि आपला हे आहे माझं makeup. स्टुडिओ फिक्स. माझं पण झाला. लिपस्टिक तुटली. ब्रश. खरं तर आम्ही, तुला आठवतंय का 7व्या मुलगीला अनेक अशा अर्ध्या संपलेल्या लिपस्टिक्स ठेवून दिल्या होत्या. ओ कारण त्या 1-2 लिपस्टिक्स मिक्स करून शेड्स कशा करायच्या याचा आम्ही ब्लॉग करणार होतो. तेव्हा तर मी फारच म्हणजे अगदीच कमी ब्लॉग्स करायचे, मला जमायचंच नाही. आणि त्या शेवटी आम्ही त्या देऊन टाकल्या कारण त्या झालाच नाही तो ब्लॉग, राहूनच गेला तो. तसं आहे. 7व्या मुलीच्या वेळेला पण आपण असंच एकत्रच सुरू व्हायचा आपला मेकअप हो. आणि एकत्रच संपायचं सुद्धा पटापट. झालंय थोडंसं फक्त मी आता हे परत शिमर घेऊन इथे लावणार कारण मी आता स्टुडिओ फिक्स लावलं होतं ना. कलर करायला कोल्हापूर एक्झिबिशनच्या आधी केले, म्हणजे ऑलमोस्ट 10 आठवडा दिवस. वगैरे 10 दिवस. लगेच ते वाढतात ही चांगली गोष्ट आहे, पण ते ग्रे येतात ना. हे आम्हाला पण आमच्या पण इथे दे. सो हा आहे हिचा इंडियन मेकअप विच नीड्स अ टिकली. टिकली To टिकली make आता it मी very आता Indian. जस्ट ही आहे म्हणून ही लावते. Very much पण Indian. छोटी टिकली पण लावते. कसा वाटला तुम्हाला आमचा हा मेकअप? आता कुठे आमच्याकडे झालाय, छान झालाय आय थिंक. आणि एवढाच करता येतो. आणि हे करण्याचं कारण सुद्धा असं आहे की याच्यानंतर आम्ही याच्या आधीचं रील ट्रान्झिशन शूट करून बसलोय आणि आता ह्या मेकअप नंतर आम्ही उरलेलं ट्रान्झिशन शूट करणार आहोत. साड्या नेसणार आहोत आणि रील्स टाकणार आहोत. खूप सुंदर साड्या आहेत. मी म्हटलं ना त्याच साड्या आहेत का हाताशी. खूप 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 सुंदर. म्हणजे हा कलर असा एकदम ग्रे सटल वाटतो, पण ही पॅचवर्कची आहे. माहेश्वरी आहे, ग्रीन चेक्स आहेत त्याला. शेडेड माहेश्वरी आहे म्हणतात त्या. त्याला. हा, सो पण बेसिकली color- ही हँडलूमची साडी आहे आणि तुम्ही तेरे तिचा फोन आला होता. फोन आला कट झाला तर मी म्हणत सो ही होते, हँडलूमची साडी आहे आणि तुम्ही बघू शकता की एकातनं एक धागा कसा चेंज होत गेलाय. oh my ब्युटिफुल ब्युटिफुल साडी आहे. खरंच So त्याचा gorgeous. असा मला रील नेसणार. आणि फोटोशूट करणार आहोत. God. मी नेसणार आहे आणि Yes. येलोवाली ती नेसणार. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काय बरं असे व्हिडिओज तुम्हाला आणखीन बघायला आवडले तर नक्की सांगा. नेक्स्ट टाइम हो, आपण एकदा आपण ते पण सुरू केलं होतं. टिप्स पण दिल्या होत्या आपण एकदा की 5 टिप्स काय करू शकतो. पाणी प्या किंवा हा. तसं आम्ही एक सिरीज करायचं आमच्या डोक्यात होतं हो. एकत्र. पण शूटिंगच्या दरम्यान ते मला आठवतंय त्या दिवशीच माझं ऍक्सिडेंट झालं होतं. हो इथे सेटवर आणि मला आमची टाके पडले मारामारी- होते. आमची मारामारी हो, हो, हो. होती. मी काहीच केलं नव्हतं, तिने मारामारी करून हां, पडायचं yes, होतं आणि मी अशी ती मला ढकलते. तू मला ढकलते. ढकलणार होतीस. मला सांगितलं होतं कॅमेराच्या लेफ्टला जायला आणि ढकलल्यानंतर मी माझी लेफ्टला हिने मला राईटला विचारायला ढकललं होतं. पण मी लेफ्टला स्वतः गेले टर्न ऑन तर मागे कॅमेरा होता आणि कॅमेराची जी लेन्स फोन कट झाला. सो हिने मला व्यवस्थितच ढकललं होतं राईट साईडला जिथे तिला कळलं की इकडे मोकळी जागा आहे.
पण मला डोक्यात असं होतं की लेफ्टला जायला सांगितलं, सो मी लेफ्टला सरकले आणि ज्या स्पीडने मी टर्न झाले तर इकडेच माझा कॅमेरा होता आणि त्याची अशी ही रिम होती बेकार. लेन्सची, ती डायरेक्ट इकडे घुसली आणि मी वाकले तसं रक्त पडायला लागलं भरपूर. आणि मग त्यानंतर आम्ही शूट श्रीनेला केलं. देवीच्या देवळात विरोचकाला मारण्याचा सिक्वेन्स होता हा, बाबा ओ. माझे, आणि वांदे झाले. आणि मग वर कळसावर चढणे वगैरे असं अनेक काय Stitches पडले ना? स्टिचेस पडले होते. तर So- त्यामुळे ते राहून गेलं सगळ्याच गोष्टीनंतर, कारण खूप हेक्टिक शेड्यूल चालत होतं आमचं. पण आता आय थिंक दोघींना वेळ आहे हिचा आता नेक्स्ट प्रोजेक्ट येण्याआधी, सो आय थिंक आपण करू शकतो. मला तर तुझाच ब्लॉग टाकावा वाटतोय, तिकडेच जास्त चांगली बोलते ना मी दिसते. एवढी फनी दिसते असं शर्ट बिल्ट आणि शर्ट टिकली इंडियन मेकअप. आय होप तुम्हाला हे बघा. आजचं आमचं मेकअप रुटीन हा, आवडलं बघा. असेल. खूप मोठा झाला व्हिडिओ, आता पोस्ट करावा मी लागेल. आता छान दिसते. उलट आहे तो पदर आहे. हो मग असू दे, जाऊ दे, हे बघ, असं काहीतरी. हा. ही साडी आहे. ओके. तर आता आपण आधी हा पण शर्ट पण चालू शकतो. फार आणि छान. मी तुम्हाला परत परत सांगते, ब्लाऊज शिवण्याच्या फंदात पडू नका. असं काही असेल, आपले कॉन्ट्रास्ट, आपले जुने ब्लाउजेस असतील, ते छान Tops शिवा. असतील. ए हाय मस्तीच ते पण, बघ ना. आणि ते वापरून टाका. मग ते जुने झाले की मग नवीन ब्लाउजेस शिवा. पण ब्लाउजेस शिवायचे म्हणून साड्या नेसायच्या राहिल्या असं करू नका. आणि साड्या आणि ब्लाउजेस वरती ब्लॉग हवा असेल तर आम्ही नंतर तो परत वेगळा करतो. इकडे माझा 26 मिनिटांचा ब्लॉग झालाय. ओके, ओके, नंतर करूया. एवढे आमच्याकडे नसते हो मेमरी. चला बाय बाय. यांच्याकडे नवीन फोन आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला कितीक्षा आवडे ॲज वेल ॲज हिच्या चॅनलला ऐश्वर्या नारकर. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ओके, तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड Be consistent. बाय. बाय.